महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत अचलपूर तालुक्यातील पोही येथे लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या जलकुंभाला अवघ्या 3 ते 4 महिन्यातच गळती लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जलकुंभाच्या भिंतींमधून व विविध भागातून पाणी टपकत असून बांधकामातील दोष उघडपणे दिसून येत आहेत. नव्याने बांधलेल्या जलकुंभाची अशी अवस्था होणे म्हणजे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे एक द्योतक असल्याने या बांधकामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा सूर ग्रामस्थांमध्ये उमटला आहे. विशेष म्हणजे जलकुंभावरील शिडी ही अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. शिडी तारांनी बांधण्यात आली असून शिडी डळमळीत असल्याने चढ उतार करताना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये अशा प्रकारची निष्काळजीपणा गंभीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या सपन पाणी पुरवठा योजनेतच जर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची कामे होत असतील तर शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तांत्रिक तपासणी करण्यात यावी. कामाच्या अंदाजपत्रकापासून ते प्रत्यक्ष बांधकामापर्यंत सर्व बाबींची चौकशी व्हावी. तसेच दोषी कंत्राटदार व संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोही ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या जलकुंभाची एवढ्या कमी कालावधीत झालेली दुरावस्था पाहता जलसुविधेच्या नावाखाली भ्रष्टाचार तर झाला नाही ना, असा सवाल आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विजय काकडे, RCN न्यूज, अचलपूर, परतवाडा.